नमस्कार. शिक्षक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून पवित्र पोर्टलच्या प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून असलेल्या सगळ्यांसाठी आजची ही माहिती खूप खास असणार आहे. आपण सगळेच खूप आतुरतेने वाट पाहतोय, बरोबर ना? चला तर मग आज या भरती प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया, म्हणजे आपली तयारी एकदम योग्य दिशेने जाईल. हो, ज्या बातमीची आपण सगळे इतके दिवस वाट पाहत होतो ती अखेर आपल्यापर्यंत पोहोचली आहे. तर या सत्रामध्ये आपण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक लहान-सहान तपशील व्यवस्थित समजून घेणार आहोत, जेणेकरून अर्ज करताना आपल्याकडून कोणतीही चूक व्हायला नको आणि कोणतीही संधी आपल्या हातातून निसटायला नको. ठीक आहे, तर आज आपण एकूण 4 मुख्य मुद्द्यांवर बोलणार आहोत. सगळ्यात आधी कोणत्या तारखा आपल्याला डोक्यात पक्क्या ठेवायच्या आहेत ते पाहू. मग सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे प्राधान्यक्रम कसा भरायचा. त्यानंतर निवड प्रक्रिया नेमकी कशी काम करणार आहे आणि शेवटी नियुक्तीपर्यंतचा हा प्रवास कसा असणार आहे हे सगळं आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून. बघा, कोणतीही गोष्ट यशस्वी करायची असेल तर वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं असतं. तसंच या भरती प्रक्रियेची ही संपूर्ण टाईमलाईन समजून घेणं हेच आपल्या यशाचं पहिलं पाऊल आहे. ही टाईमलाईन तर तुम्ही तुमच्या कॅलेंडरमध्ये आत्ताच नोंदवून ठेवा. बघा, एप्रिलमध्ये जाहिरात येणार आहे, जी आपली पहिली संधी असेल. त्यानंतर मे महिन्यात प्राधान्यक्रम भरताना आपली खरी रणनीती ठरेल आणि आपलं अंतिम ध्येय काय आहे तर 15 जून, जेव्हा आपल्या हातात नियुक्तीपत्र असेल. या 3 तारखा अजिबात विसरून चालणार नाही. तर आपल्या तयारीची खरी सुरुवात होतीये ती 15 एप्रिलपासून. साधारणपणे 15 ते 25 एप्रिल या काळात पवित्र पोर्टलवर आपलं बारीक लक्ष असायला हवं. याच काळात जाहिरातवाला टॅब सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे माझी एकच विनंती आहे, रोज एकदा तरी पोर्टल तपासा, म्हणजे कोणतीही महत्त्वाची सूचना आपल्याकडून सुटणार नाही. एकदा का जाहिरात प्रसिद्ध झाली की मग खरी धावपळ सुरू होईल. साधारणपणे त्यानंतर 15 दिवसांमध्ये म्हणजे मे महिन्याच्या सुरुवातीला प्राधान्यक्रम भरण्याची लिंक उघडेल. हा जो 15 दिवसांचा वेळ आहे ना, तो आपल्याला विचार करण्यासाठी वापरायचा आहे. कोणती शाळा निवडायची, कुठे जास्त संधी आहे याचा अभ्यास आत्तापासूनच करून ठेवा. तयारीला लागा. चला, आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे आपली निवड ठरू शकते. एक गोष्ट लक्षात घ्या, प्राधान्यक्रम भरणं म्हणजे फक्त एक फॉर्म भरणं नाहीये, तर ती एक विचारपूर्वक केलेली रणनीती आहे. याच ठिकाणी खूप उमेदवार गडबड करतात, पण आपण ती चूक अजिबात करणार नाही. अर्ज भरण्यापूर्वी एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, मी तांत्रिकदृष्ट्या तयार आहे का? कारण काय होतं, एक छोटीशी तांत्रिक चूक आपल्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरू शकते. त्यामुळे आपली तयारी 100% असायलाच पाहिजे. पोर्टलवर लॉग इन करण्याआधी ही चेकलिस्ट नेहमी डोळ्यासमोर ठेवा. पहिलं काम काय तर न्यूज बुलेटिनमधल्या सगळ्या सूचना नीट वाचायच्या. दुसरं, आपल्याला नक्की कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते शांतपणे समजून घ्यायचे. तिसरं, प्राधान्यक्रमाची एक कच्ची यादी आधीच तयार करून ठेवायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सबमिट बटन दाबण्यापूर्वी प्रत्येक गोष्ट 2 वेळा तपासायची. ही सवय आपल्याला मोठ्या चुकांपासून वाचवेल. ही एक प्रकारची अलर्ट सूचना आहे बरं का. येत्या 10 ते 15 दिवसात पोर्टलवर एक खूप महत्त्वाचं न्यूज बुलेटिन येणार आहे. यात कदाचित जागावाटप, नियम किंवा प्रक्रियेबद्दल मोठे अपडेट्स असू शकतात. ही माहिती जर आपल्याकडून सुटली तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून पोर्टल रोजच्या रोज तपासत राहा. ठीक आहे, प्राधान्यक्रम भरला, मग पुढे काय? आपली निवड नक्की होणार कशी? चला, आता ही किचकट वाटणारी प्रक्रिया एकदम सोपी करून समजून घेऊया. कारण जर प्रक्रिया आपल्याला समजली ना, तर आपण योग्य अपेक्षा ठेवू शकतो आणि पुढच्या टप्प्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहू शकतो. तर निवडीचे मुख्यत्वे 2 मार्ग आहेत. काही जागांवर थेट तुमच्या गुणवत्तेनुसार निवड होईल, म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू. तर काही जागांसाठी तुम्हाला मुलाखत द्यावी लागेल, म्हणजे विथ इंटरव्ह्यू. पण यातली चांगली बातमी काय आहे माहितीये? सरकार या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी राबवणार आहे. याचा थेट फायदा आपल्याला होणार आहे. आपण दोन्ही प्रकारच्या जागांसाठी एकाच वेळी अर्ज करू शकतो, ज्यामुळे आपल्या निवडीची शक्यता नक्कीच वाढते. आता याद्या कशा लागतील याची रणनीती समजून घ्या. सरकार टॉप डाऊन पद्धतीनं भरती करणार आहे. म्हणजे काय तर आधी उच्च माध्यमिकच्या जागा भरल्या जातील, त्यानंतर माध्यमिक आणि सगळ्यात शेवटी प्राथमिकच्या. याचा फायदा काय असा प्रश्न पडला असेल, तर फायदा असा आहे की जर एखाद्या उमेदवाराची निवड उच्च माध्यमिकला झाली तर तो प्राथमिकची जागा अडवणार नाही. यामुळे खालच्या स्तरावरील उमेदवारांना अधिक संधी मिळेल. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. आता आपण आपल्या या माहितीच्या प्रवासाच्या शेवटच्या पण तितक्याच आशादायक टप्प्यावर पोहोचलो आहोत. इथे आपण हे पाहणार आहोत की संधी कुठे जास्त आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेचं आपलं अंतिम ध्येय काय आहे. आता काही विशिष्ट उमेदवारांसाठी ही एक विशेष आनंदाची बातमी आहे.
जर कोणी प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यमाचे शिक्षक किंवा क्रीडा शिक्षक म्हणून पात्र असेल तर त्यांच्यासाठी ही अक्षरशः सुवर्णसंधी आहे. या 3 क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. त्यामुळे जर आपण यापैकी असाल तर तयारी इतरांपेक्षा थोडी जास्तच ठेवा, कारण संधी खूप मोठी आहे. आणि ही एक सर्वांसाठी दिलासादायक बातमी आहे. पोर्टलचं तांत्रिक काम जवळजवळ 99% पूर्ण झालं आहे. याचा अर्थ काय? तर आता प्रक्रिया थांबणार नाही. राहिलेली जी काही छोटी मोठी प्रशासकीय कामं आहेत, जसं की कर्मचारी निश्चिती वगैरे, ती जाहिरात प्रसिद्ध होताच पूर्ण केली जातील. थोडक्यात सांगायचं तर गाडी आता सुसाट धावण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आणि ह्या सगळ्या प्रवासाचा शेवट एका निश्चित तारखेला होणार आहे. प्रशासनाचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. 15 जूनपर्यंत पात्र उमेदवारांच्या हातात नियुक्तीपत्र द्यायचं आहे. हीच ती तारीख आहे आपल्या स्वप्नपूर्तीची. तर आता बघा, संपूर्ण आराखडा आपल्या डोळ्यासमोर आहे. तारखा, प्रक्रिया, संधी, सगळं काही स्पष्ट आहे. आता चेंडू आपल्या कोर्टात आहे. या माहितीच्या आधारावर आपली एक जागा पक्की करण्यासाठी आपण कोणतं पहिलं पाऊल उचलणार आहात यावर विचार करा आणि तयारीला लागा. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.